नवीन नाशिक सिडको प्रभाग क्रमांक 26च्या माजी नगरसेविका भागवत भाऊ आरोटे, हर्षदाताई गायकर, अलकाताई आहेर आणि मधुकर जाधव या गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावत आहेत। नाशिक महानगरपालिकेमधून सुमारे 2 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर करून घेत आपल्या प्रभागातील बालाजीनगर, सातपूरमळे परिसर या ठिकाणी रस्ते खडीकरण करण्याचं कामाचं भूमिपूजन आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांच्या मागणीनुसार असंख्य विकास कामे उभी केली आहेत। 16 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। महिलांच्या हस्ते यथोचित पूजन करून, नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून या रस्ते खडीकरण विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रस्त्यांचं खडीकरणाची सुरुवात होते आणि माझ्या आधी सर्वांनी सांगितलं की आपली ही चुंचाळ्यातील वस्ती ही रोज नवीन वाढते। समोर पाहिलं तर आता काम चालूच आहे, त्यामुळे रोज नवीन नवीन कामं इथे होत असताना मूलभूत ज्या गरजा आहेत, रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, याचा खूप मोठं काम हे आपल्याला तिथे करावं लागतं आणि बऱ्याच वेळा लोक राहायला येतात परंतु रस्ते तिथे नसतात। आताच येताना आम्ही बघितलं की अत्यंत चिखल असेल, खड्डे असतील, याच्यातून आपल्या सगळ्यांना जावं लागतंय। त्यामुळे आपल्या या भागाचे नगरसेवक या सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्याकडे निधी देऊन खरं तर खूप मोठं काम त्या सगळ्यांनी केलंय। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा। नेहमी ते तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की शिवमहापुराण कथा याचं आयोजन इथे केलेलं होतं आणि मोठ्या संख्येने अगदी लांबून लांबून भाविक तिथे ही कथा ऐकण्यासाठी येत होते। धार्मिक उपक्रम असतील, सामाजिक असतील आणि सांस्कृतिक असतील, जी जी कामं हे करता येतात त्या पद्धतीने ते सर्वांनी केलेलं आहे। गेल्या 3 वर्षांपासून या भागातील रस्त्यांची खूप मोठी समस्या होती। माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर, भागवत भाऊ आरोटे, अलका आहेर, मधुकर जाधव यांच्या प्रयत्नांमुळे होत असल्याचा आनंद स्थानिक नागरिक आणि महिलांनी यावेळी व्यक्त केला। आपल्या प्रभागातील विविध विकास कामांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक 26 मधील या विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक भागवत आरोटे, माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर, अलका आहेर, मधुकर जाधव, संदीप गायकर, पंढरीनाथ लोहकरे, सुमित शर्मा, अशोक होळकर, सोनाली वागले, नवनाथ गायकर, विनय शर्मा, सुदर्शन लोहकरे आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते। शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला वचननामा दिलेला होता। तो वचननामा मी आजही आपल्या समोर ठेवू शकतो आणि त्या वचननाम्यातलं एकही काम बाकी राहिलं नाही हा सांगायला मला अभिमान आहे। आपण बघितलं असेल, आम्ही रस्ते करताना कुठेही भेदभाव नाही केला। इथून मागे जीही 25 वर्ष बाकीचे नगरसेवक झाली त्यांनी या गल्लीत माझा कार्यकर्ता राहतो का त्याच्या दारापुढे पोल लावायचा, या गल्लीत माझं कोणी राहतंय का तोच रस्ता करायचा आणि अशामुळे झालेला त्या विकासाचा विस्कोबा आणि त्यामुळे कुठेही विकास गेली महानगरपालिकेच्या 25 वर्षात कुठेही होऊ शकले नव्हता। परंतु आम्ही 4ही नगरसेवक जेव्हा निवडून आलो, शिवसेनेचे 3, भाजपच्या आमच्या अलकाताई आणि सन्माननीय आमदार सीमाताई हिरे या सर्वांच्याच माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन आम्ही एकच ठरवलं की पक्ष जरी अलग असेल परंतु जनतेने आम्हाला पक्ष पाहण्यासाठी नाही तर जनतेच्या कामासाठी निवडून दिलंय आणि म्हणून ते काम करण्यासाठी आम्ही आपला विकास डोळ्यासमोर ठेवून कामं केली। ही काम करत असताना पहिली गोष्ट तर आशीर्वाद नगर वगैरे ड्रेनेज लाईन नव्हत्या, दररोज भांडगडी व्हायच्या, खराब पाणी आपल्या दारापुढे यायचं आणि त्याच्यामुळे लोकांचे दररोज भांडणं असायची आणि ती पाईपलाईन उलटी काढायची होती। समोरचे शेतकरी पाईपलाईन करून देत नव्हते आणि त्याला मग जर उलटी काढायची असेल तर 30 ते 40 फूट खाली जायचं होतं आणि नंतर पाईपलाईन टाकू शकत होतो। सर्वात पहिलं काम केलं, 6.5 कोटीचा आम्ही ड्रेनेज लाईन मंजूर केली आणि 4ही नगरसेवक असेल आम्ही तिचं भूमिपूजन केलं आणि ते काम पूर्ण करण्याचं काम केलं। पहिलं सर्वात ड्रेनेज लाईनचे काम आहे, त्यानंतर आम्ही खडीकरण केली आणि जी नगरं आहेत मग ते संजीव नगर, चुंचाळा, जाधव संकुल असेल, जिथे जिथे रस्ते बाकी होते आम्ही ते सर्व रस्ते डांबरीकरण आणि जिथे पाण्याची पुतळ भाग आहे, जिथे पाण्याने रस्ते खराब होतात अशा ठिकाणी आम्ही काँक्रिटीकरण केलं आणि इतर ठिकाणी आम्ही डांबरीकरण केलं। विचारलं, पुरुषांनी पण सांगितलं की ताई खडीकरण करताय याचं निश्चितपणे स्वागतच आहे, परंतु जसे मागच्या कॉलनीत रस्ते झाले सिमेंट काँक्रिटीकरणाचे तसे आम्हाला देखील हवेत आणि मी आज या व्यासपीठावरून तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके अजूनही आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
यांनी आम्हाला देऊ केलेल्या निधीतून नक्कीच आम्ही एक 2-3 महिन्यामध्ये संपूर्ण परिसर हा रस्ता काँक्रीटीकरण करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे आता तुम्ही बघता इथे खडीकरण सुद्धा नाहीये. त्यामुळे माझ्या महिलांना विनंती, त्या मगाशी म्हटलं की खडीकरण नको ताई, आम्हाला सिमेंटच करा आणि त्याचंच उद्घाटन करा. तर सिमेंटीकरण करा किंवा तुम्ही डांबरीकरण करा. जी पहिली ट्रीटमेंट असते ती खडीकरण असते. आपण आज खडीकरणाचा जो काही सोहळा आहे तो पार पडून ते काम पूर्ण करूयात आणि निश्चितच येत्या 2-3 महिन्यामध्ये देखील आपण तुम्हाला सिमेंटचे रस्ते देण्यासाठी प्रयत्न करूयात. आज इथे अगदी कमी वेळामध्ये तुम्ही सगळे उपस्थित झालात, त्यामुळे निश्चितपणे तुमचं मी इथे कौतुकच करेन आणि ताई तुमचं देखील मी इथे स्वागत करेन. तुम्ही बघताय की ताईंनी देखील, मी मागच्या वेळेसही ताईंना सांगितलं होतं की ताईंनी देखील आम्हाला 2026 मध्ये जी काही विकास कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी निश्चितपणाने आम्हाला पाठबळ दिले. ताई आम्हाला वेळोवेळी फंड उपलब्ध करून देत असतात. आणि ताई आता आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ह्या ज्या काही लाईन आहेत त्या अंडरग्राऊंड करणं, हा आमचा खूप मोठा, आमच्या चौघांच्या वतीने ताईंच्याकडे हा प्रस्ताव आहे की ताई तुम्ही लवकरच तो आम्हाला मार्गस्थ करून द्या. नाही म्हटले नाही आणि यावर आम्ही 4 नगरसेवक उभे राहतो आणि जिथे आम्ही कमी पडतो इथे आमचं होऊ शकत नाही, नगरपालिकाकडून खूप मोठं काम आहे, त्या ठिकाणी आम्ही ताईंना फोन करून सांगतो, ताईंच्या हस्ते करतो. आपला पाटील पार्क मध्ये आणि आपल्या कावळ पार्क मध्ये ताईने हा मोठा एक रस्ता काँक्रीटीकरण केलेला आहे. तो रस्ता खूप गंभीर होता, चालताना सुद्धा म्हणजे असं पायी चालत नव्हतं अशी परिस्थिती होती. आणि खुटवड नगर मध्ये ताईने आयट्या पुलापासून ते पौर्णिमा सूट पर्यंत आपण जर बघितला तो रस्ता, ते कालेस रोड सारखा असा ताईने रस्ता बनवून दिला आणि शिवशक्तीमध्ये सुद्धा ताईंच्याच मार्गदर्शनाने रस्ता चालू आहे. आणि मागच्याच वेळेस जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हा इथं फिरताना हा नवीन पार्क झालेला आहे. आणि तसं बघितलं ते आम्ही नगरसेवक असताना तेव्हा हा एरिया झालेला नव्हता, ते आपण इथूनच गेलेलो होतो जाधव संकुल पासून. हा एरिया तिथून नवीन झालेला आहे आणि आमचं ते पक्षांनी काम दिलेलं होतं सभासद नोंदणीचं, मोबाईलवर मिस कॉल द्यायचं. त्यावेळेस या एरियामध्ये मी खूप ठिकाणी फिरले, पण महिलांचा चेहरा पाहिलं म्हणजे पाऊसच चालू होता तेव्हा. आपण खड्डे होते काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न होता, काही ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न होता. मी तुम्हाला गाही देते, केव्हा बी तुम्ही रात्री बे टाईपला जरी फोन केला, ड्रेनेजचं काम असेल, बरंच यांना माहिती असेल माझे बी काम करायचे असल्या तर ड्रेनेजचा असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, पाण्याची टाकी नव्हती, आम्ही 1 नाही 2 नाही 3 पाण्याच्या टाकी परिभाग 26 मध्ये आणलेला आहे. एक आपण आदर्श नगरला आणलेले, एक खुटवड नगरला घेतलेले आणि एक आपल्या लिंक रोडला आणलेले. अशा पाण्याच्या आम्ही फिरतानाच विचार करतो इथे काय गरज आहे, महिलांना काय सोय, जास्तीत जास्त महिलांना लक्ष द्यावं लागतं. पुरुष जात्या ड्युटीवर निघून, आता मी आल्यावर लगेच एक महिला म्हणे आमच्या शाळेच्या बस